आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे नाशिकमधून येते। नाशिक जिल्ह्यामध्ये आफ्रिकन स्वाइन फीवरचा शिरकाव झालाय। नाशिकमध्ये धोकादायक आफ्रिकन स्वाइन फीवरचा हा प्रसार झालाय। पाथर्डी परिसर त्यामुळे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले। परिसरातल्या सर्व डुकरांचं आता कलिंग करण्याचे आदेश देण्यात आलेत। नागरिकांना सुद्धा खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। त्यामुळे नाशिकमध्ये या संदर्भात काय नेमकं घडतंय आणखी सविस्तर तपशील आपण जाणून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे झी 24 तासनं उघडकीला आणलेलं पुणे जमीन गैरव्यवहाराबाबतची। जमीन गैरव्यवहारातील आरोपी शीतल तेजवानीची काल पोलिसांनी 1.25 तास पुण्यामध्ये चौकशी केली। यावेळी तेजवानीनं 3 फाईल सादर केल्या आणि तिची पुन्हा एकदा आता चौकशी होणार आहे। दरम्यान आता दिग्विजय पाटलांची चौकशी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। त्यामुळे या संदर्भात काय नेमक्या आज घडामोडी ते आपण जाणून घेणार आहोत। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भातली। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही असल्याची माहिती आहे आणि त्यासाठी ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याचं समजतंय। त्यामुळे काँग्रेसची पुढची भूमिका नेमकी काय असणार याकडे लक्ष आहे।